नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आपण चाललोय लोहगड बघायला. लोहगड दिसायला लागलाय मित्रांनो आणि समोरच आहे सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. त्यामागं दिसतोय अतिसुंदर लोहगड. इथून जर तुम्ही डिस्टन्स कव्हर केला 5 मिनिटाच्या रस्त्यावर तुम्हाला लोहगडाचा बेस दिसेल. लोहगडला जाण्याआधी तुम्हाला काही गोष्टी सांगतो मित्रांनो. जर तुम्ही पुण्यामधून लोहगडला येत असाल तर तुम्हाला 2 रस्ते असतील. एक मडवली आहे आणि दुसरा टिकोना फॉर्टकडून पावना डॅम आणि नंतर लोहगड हा एक रस्ता आहे. जर तुम्हाला रस्त्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही पावना डॅमकडून यावं, किंवा तुम्हाला जर सोपा रस्ता असेल तर मडवली हा एक सोपा आणि खूप फिजिबल असा रस्ता आहे. लोहगड हा एक सिम्पल टू मीडियम ट्रॅक आहे. जवळपास तुम्हाला 50 ते 60 मिनटं वरती चढायला लागतील. तुम्ही जेव्हा हळूहळू वरती चढता तेव्हा तुम्हाला खूप चांगले नजारे बघायला मिळतील. हा पूर्ण किल्ला या काळातही खूप व्यवस्थित जपला गेला आहे मित्रांनो, आणि हे एक महाराष्ट्राचं हेरिटेज आहे. काय अंतर झाल्यावर तुम्हाला खूप मोठे पाण्याचे कुलूपबंद टाके पाहायला मिळतील. तुम्हाला आतमध्ये तुम्ही जर वाकून बघितलं तर तुम्हाला पाणी आजही इथं दिसेल आणि ते पाणी स्वच्छ आहे. जुन्या काळात याचा वापर पिण्याचे पाणी साठवण्याकरता केला जायचा. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची आणखी एक विशेषता म्हणजे किल्ल्यांचे दरवाजे. ते बुरुजांचे रक्षण करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडायचे. या किल्ल्याच्या खूप जवळ एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे विसापूर. विसापूर किल्ल्याचा सुंदर नजारा तुम्ही या किल्ल्यावरून उघड्या डोळ्यांनी बघू शकता. या किल्ल्यांची विशेषता म्हणजे या किल्ल्यांचे बांधकाम. इथे काही दरवाजे खूप मोठे आहेत तर काही चोर दरवाजे आहेत. समोर जे दिसत आहे मित्रांनो ते आहे राजा राणी यांची कबर. शिवाजी महाराजांनी जेव्हा हा किल्ला काबीज केला होता तेव्हा या कबरीला त्यांनी हात सुद्धा लावला नाही. ही कबर अजूनही या किल्ल्यावर तुम्हाला दिसेल. वरती चढताच तुम्हाला एक मोकळी हवा इथे जाणवेल आणि या किल्ल्याची खरी उंची तुम्हाला तेव्हा कळेल. या किल्ल्यांनी चालुक्य, यादव, निजामशाही, आदिलशाही अशा अनेक राजवटी पाहिल्यात आणि 1657 मध्ये महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. त्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी या किल्ल्यावर आपले वर्चस्व गाजवले आणि बरेच वर्ष हा किल्ला मराठ्याकडे होता. या किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला गेल्यावर तुम्हाला 1500 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद असा विंचूकडा पाहायला मिळेल. विंचूकडाच्या उजव्या बाजूला खूप खोल दरी आहे आणि दरीच्या पलीकडे आहे विसापूर किल्ला. या किल्ल्यात तुम्हाला 12 कोणी पाण्याचे टाकी आणि पुरातन काळातले शिवमंदिर बघायला मिळेल. या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा, कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.